हॅलो, वेलकम स्टुडंट्स. इलेक्ट्रॉनिक्स मेड इझी मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहूया टॉपिक कॉम्बिनेशन्स ऑफ रेजिस्टर्स म्हणजेच रेजिस्टर्सची जोडणी. देअर आर थ्री टाइप्स ऑफ कॉम्बिनेशन which are given as follows. To get a specific resistance and wattage, resistors are connected in three combinations. These three combinations are: first one, series combination of resistors; second, parallel combination of resistors; and third, series and parallel combination of resistors. म्हणजे काय तर रेजिस्टर्स जे आहेत ते अशा प्रकारे तीन प्रकारच्या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला किंवा जोडणी त्याची तीन प्रकारे केली जाते. ही कशासाठी तर विशिष्ट रेजिस्टर्स किंवा वॅटेज मिळवण्यासाठी अशा प्रकारे तीन प्रकारे रेजिस्टरची जोडणी केली जाते. तर ती मी दाखवलीच आहेत की पहिलं कॉम्बिनेशन आहे ते सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स, सेकंड आहे ते पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स, अँड थर्ड तिसरं जे आहे ते त्याला म्हणतात सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. तर आज आपण पाहूया पुढे परत सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर तर बघूया काय आहे. ए सिरीज सर्किट इज ए सर्किट इन विच रेजिस्टर्स आर अरेंज्ड इन ए चेन, so the current has only one path to flow. The current is the same through each resistor. म्हणजेच काय आहे की या सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय असते की एका पाठोपाठ एक असे रेजिस्टर्सची जोडणी केलेली असते आणि जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेजिस्टर्स एकमेकाला जोडले जातात तेव्हा अशा प्रकारच्या जोडणीला सिरीज रेजिस्टर्स म्हणतात. आणि या जोडणीमध्ये प्रवाह म्हणजेच काय करंट वाहण्याला फक्त एकच मार्ग असतो. त्या सर्किटला सिरीज सर्किट किंवा मराठीमध्ये एकसर जोडणी असे म्हणतात. तर पुढे पाहूया आपण. तर सिरीज सर्किटमध्ये टोटल रेजिस्टन्स त्या सर्किटचा कसा काढला जातो ते आपल्याला बघायचं आहे. तर टोटल रेजिस्टन्स दॅट इज आर टी of a series resistor are calculated as follows. Here V1, V2 and V3 are the voltages across resistors R1, R2 and R3. Then Vt is the total applied voltage across these three resistors. Then we know that Vt, that is total voltage, is equal to the sum of all voltages. That is Vt is equal to V1 plus V2 plus V3. This gives equation 1. Then we know that Vs is equal to IR. This gives equation second. म्हणजेच काय आहे की यामध्ये R1, R2 आणि R3च्या अक्रॉस जे व्होल्टेजेस दिलेले आहेत ते आहेत V1, V2 आणि V3 आणि नंतर अप्लाइड व्होल्टेज आहे ते Vt, टोटल व्होल्टेज. पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 वी गेट IRT is equal to IR1 plus IR2 plus IR3. Here we use Vt is equal to IR, and in place of Vt we gives or put the these values of Vt is equal to IR, that is IRT, V1 that is IR1, V2 that is IR2 and V3 that is IR3. And IRT is equal to I common and in bracket R1 plus R2 plus R3 by taking I common. This gives equation 4. Then divide both sides by I, because I is common to both sides. We get RT is equal to R1 plus R2 plus R3. Hence in general RT is equal to, that is total resistance is equal to R1 plus R2 plus R3 up to the Rn, that is number of resistors connected in series.
तर हे बघा, यामध्ये तुम्हाला दिसतच आहे की R1, R2 आणि R3च्या अक्रॉस व्होल्टेजेस कनेक्ट केलेले आहे. म्हणजे जे ड्रॉप आहेत ते आहेत. RTच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप आहे तो V1, R2च्या अक्रॉस जो व्होल्टेज ड्रॉप आहे तो V2 आणि R3च्या अक्रॉस जो व्होल्टेज ड्रॉप आपल्याला मिळालेला आहे तो V3. आणि त्यानंतर जे टोटल व्होल्टेज आहे ते सर्व याला अप्लाय केलं आहे. म्हणजे सोर्स व्होल्टेज सुद्धा याला म्हणता येईल. हे अप्लाय केलेलं आहे आपण इथे, डीसी सोर्स वापरलेला आहे. आणि मग त्यामुळे आपल्याला माहित आहे की इन सिरीज सर्किट टोटल व्होल्टेज इज इक्वल टू द सम ऑफ द ऑफ ऑल द व्होल्टेजेस, दॅट इज व्हीटी इज इक्वल टू V1 V2 प्लस V3. म्हणजेच काय आहे की या सिरीज सर्किटमध्ये काय असते की टोटल व्होल्टेज हे सर्व व्होल्टेज ड्रॉपची एकूण बेरीज असते. म्हणजेच V1 प्लस V2 अधिक V3, म्हणजे टोटल व्होल्टेजेसच्या बेरजे एवढं हे टोटल व्होल्टेज असते. म्हणून आपल्याला माहित आहे की सोर्स व्होल्टेज हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे की सोर्स व्होल्टेज म्हणजे VS किंवा VT इज इक्वल टू आपल्याला IR हे आपल्याला लिहिता येते. V इज इक्वल टू IR हा आहे ओहम्स लॉ. ओहम्स लॉ नुसार VT इज इक्वल टू IR हे सुद्धा आहे. म्हणून आपण जी V ची किंमत आहे ती आपण इक्वेशन 2 ची किंमत ही इक्वेशन 1 मध्ये टाकलेली आहे. म्हणजे VT च्या ऐवजी आपण काय केलेलं आहे की IRT केलं आहे. V1 च्या ऐवजी आपण IR1, V2 साठी आपण IR2 आणि V3 साठी आपण IR3 अशा या किमती आपण टाकलेल्या आहेत. त्यानंतर IRT इज इक्वल टू I इन ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस R3. यामध्ये काय आहे की आपण I कॉमन काढलेला आहे आणि अशा प्रकारे आपण I कॉमन दोन इक्वेशन मध्ये काढलेला आहे आणि त्यामुळे दोन्ही साईडला आपण I ने डिव्हाइड केलं आहे. त्यामुळे आपल्याला फायनल इक्वेशन मिळते ते आहे RT इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. हे आहे स्टँडर्ड फॉर्म्युला फॉर टोटल रेजिस्टन्स इन सिरीज रेजिस्टर्स, दॅट इज RT. टोटल रेजिस्टन्स इन सिरीज रेजिस्टर्स इज इक्वल टू द सम ऑफ ऑल द रेजिस्टर्स कनेक्टेड इन सिरीज. म्हणजे तुम्ही कितीही रेजिस्टर समोर जोडा तर ते त्यामध्ये ऍड करत जायचे. म्हणजे यामध्ये 3 रेजिस्टर्स आहेत म्हणून याचा टोटल रेजिस्टन्स कसा काढणार आहे की सिम्पली आपण R1 प्लस R2 प्लस R3 तिन्ही रेजिस्टन्सच्या किमतींची बेरीज म्हणजेच काय तुम्हाला तो टोटल रेजिस्टन्स मिळणार आहे. तर पुढे पाहूया. प्रॉपर्टीज ऑफ सिरीज रेजिस्टर. फर्स्ट, in series circuit the current flows in each resistor is same. Second, in series circuit total resistance is equal to the sum of all circuit resistance, that is RT, that is it gives total resistance is equal to R1 plus R2 plus R3 up to the Rn. And third, in series circuit total voltage is equal to the sum of voltage drop across each resistor, that is VT. It gives total voltage is equal to V1 plus V2 plus V3. तर बघा, प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म काय आहेत सिरीज रेजिस्टरचे की सिरीज रेजिस्टर मध्ये सर्किट मधील करंट हा एकाच दिशेने वाहतो किंवा करंटला वाहण्यासाठी एकच मार्ग असतो. त्यानंतर सेकंड आहे ते सिरीज रेजिस्टर मध्ये टोटल रेजिस्टन्स जो आहे तो या सर्व रेजिस्टन्स मध्ये जोडलेल्या किंवा सर्किट मध्ये जोडलेल्या सर्व रेजिस्टन्सची बेरीज असतो. म्हणजेच काय, हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे की सिरीज रेजिस्टरचा. RT म्हणजे टोटल रेजिस्टन्स इज कॅल्क्युलेटेड इन सिरीज रेजिस्टर. RT इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 अप टू द Rn. दिस गिव्स द, म्हणजे हा काय करतो तुम्हाला टोटल रेजिस्टन्स हा फॉर्म्युला मिळालेला आहे. आणि थर्ड जी प्रॉपर्टी आहे की सिरीज रेजिस्टन्स मध्ये जो आपल्याला टोटल व्होल्टेज मिळतो ते प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस जे व्होल्टेज ड्रॉप आहे त्याच्या बेरजे इतकं असतं. म्हणजेच तुम्हाला असं लक्षात आलं की यामध्ये प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस जे व्होल्टेज मिळालेलं आहे ते वेगवेगळे आहे आणि त्या व्होल्टेजेसची बेरीज म्हणजेच आपल्याला टोटल व्होल्टेज मिळते. तर अशा प्रकारे आज आपण स्टडी केलेला आहे सिरीज रेजिस्टर्स अँड द प्रॉपर्टीज ऑफ सिरीज रेजिस्टर. त्यानंतर आपण पुढे दुसरे सुद्धा आपण घेणार आहोत.
तर तुम्ही स्टडी करा